हॅलो, श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, सकाळची वेळ आहे आणि इथे बघू शकताय पाणी थोडंसं वेळ झाल्यामुळे पाणी तापत नाही आहे, तर बटन दाबून बघते मी। तर इथे बघू शकताय खूप सारं काम राहिलेलं आहे, भांडी कपडे झाडून स्वयंपाक तर झालेलाच आहे। आणि हे बघू शकता इथे तिरंगा फ्रॉक स्टिचिंग करण्यासाठी आलेले आहेत, तर ते काम सारखं सतत सुरूच आहे। तर स्वयंपाक पूर्ण झालेला आहे, चपाती आणि कोबीची भाजी। आता त्यानंतर मी इथे झाडू मारून घेते। बघू शकता सकाळची वेळ असल्यामुळे झाडू मारायचं आणि खूप कचरा निघालेला आहे, सगळीकडचं झाडून घेतल्यामुळे। आता यानंतर झाडून घेतल्याच्या नंतर मी दरवाजावरती हळदीचं लेपन सुद्धा करणार आहे, कारण आज गुरुवार असल्यामुळे हळदीचं लेपन कंपल्सरी मी करत असते। तर आता इथे बाहेर मुरुम टाकायचं काम सुरू आहे। तर इथे झाडून वगैरे सगळं झालेलं आहे, हळदीचं लेपन सुद्धा केलेलं आहे, फक्त रांगोळी वगैरे काढायची आहे, फुलं पूजा। तर त्यानंतर सगळं आतलं सुद्धा सगळं आवरलेलं आहे, सर्व झाडू वगैरे मारून। आणि इथे पूजा करून घेतलेली आहे। पूजेमध्ये फुलं कमी असल्यामुळे तुळशीच्या मंजिरी आणलेल्या आहेत। इथे खूप साऱ्या मंजिरी तुळशीला लागलेल्या आहेत। तर ज्यावेळेला आपण तुळशीच्या मंजिरी तोडत असतो तर त्यावेळेस तुळससुद्धा खूप छान येत असते, त्यामुळं अधूनमधून तुळशीच्या ज्या मंजिरी आहेत तर त्या तोडत राहायला हव्यात, कारण तुळशीला आणखीन जास्त खालच्या बाजूने फांद्या फुटत असतात, त्यामुळे तुळशीच्या मंजिरी तोडणं म्हणजे आवश्यकच आहे। तर बघू शकता खूप साऱ्या मंजिरी मी इथे तोडून आणलेल्या आहेत। त्यानंतर इथे तुळशीसुद्धा बघू शकताय तुम्ही, खूप छान तुळशी आलेल्या आहेत आणि भरपूर अशा मंजिरी लागलेल्या आहेत, इकडे बघू शकताय। तर काही मंजिरी वाळलेल्या सुद्धा आहेत, तर त्या वाळलेल्या मंजिरी मी तोडून पुन्हा इकडेच टाकणार आहे, म्हणजे आणखीन तुळशी उगवतील। तर इकडे सुद्धा कुंडीत एक तुळस आहे आणि ह्या सर्व राम तुळशी आहेत, राम तुळस आणि कृष्ण तुळस अशा 2 प्रकारच्या तुळशी असतात। त्यानंतर इथं बघू शकता टोमॅटोला छोटे छोटे असे टोमॅटो लागलेले आहेत। ज्यावेळी आपण स्वतः झाडं लावतो आणि त्याला फळं फुलं लागतात, त्यावेळेचा एक वेगळाच आनंद आपल्याला मिळतो। तर खूप साऱ्या इथे टोमॅटोला फुलंसुद्धा लागलेले आहेत आणि छोटे छोटे टोमॅटोसुद्धा लागलेले आहेत। आणि त्यानंतर इकडे मिरचीसुद्धा खूप सुंदर लागलेल्या आहेत आणि खूप छान भरपूर अशा मिरच्या लागलेल्या आहेत। छोट्या छोट्या झाडांनासुद्धा खूप साऱ्या मिरची